बाल गंगाधर तिलक आए आंधी बनके, सोच में बिजली आंखों में जुनून था, केसरी की कलम से गरजा भारत, हर एक शब्द में आजादी का खून था। गणपति उत्सव को जान आंदोलन बनाया, शिवाजी की वीरता को फिर से जगाया, नौजवानों को एक ही बात सिखाया, डर के आगे सिर कभी ना झुकाया। क्या नाम बताया उस सजन का जिसके माथे पर तिलक था, जिसने अंग्रेजों से कह दिया आज मेरा अधिकार था। क्या नाम बताया उस सजन का जिसके माथे पर तिलक था, जिसने भारत माँ के लिए जीवन पूरा अर्पण किया था। मंदले की जेल भी रोक ना पाई, उस शेर की गरज सदा सुनाई दी, नदियों में भी लिखता रहा इतिहास, हर पंक्ति में भारत माँ दिखाई दी। ना धन मांगा ना राज सिंहासन, बस देश का सपना आँखों में था, एक आवाज जो आज भी गुंजती, हिंदुस्तान आजाद होना चाहिए था। आज भी जब तिरंगा लहराता है, तिलक का चेहरा याद आता है, मथे का तिलक सिर्फ चंदन न था, वो पूरे भारत का इरादा था। क्या नाम बताया उस सजन का जिसके मथे पर तिलक था, भारत माँ का वीर सिपाही गंगाधर तिलक था। क्या नाम बताया उस सजन का जिसके मथे पर तिलक था, स्वराज मेरा जन्म सिद्ध अधिकार है, यही उसका नारा था। लहानपणापासून लोकमान्य टिळक हुशार आणि जिद्दी, खरेपणाने वागणे हे त्यांचे मुख्य तत्व. खोटे बोलायला त्यांना अजिबात आवडायचे नाही. एकदा वर्गामध्ये काही मुलांनी शेंगा खाल्ल्या. शेंगा ते टरफले तशीच वर्गात टाकली. गुरुजी वर्गात आले. त्यांनी ओरडून विचारले, कोणी टाकली टरफले? कोणीही काही बोलत नाही ना? ठीक आहे, आता मी सगळ्यांना छड्या देतो. लोकमान्य टिळकांची वेळ आली. गुरुजी म्हणाले, हात पुढे कर. लोकमान्य टिळक म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी हात पुढे करणार नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. आम्ही एकत्र माझे बाळ मित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकाबद्दल काही 2 शब्द सांगेन. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी शहरातील सदोबा गोरे यांच्या घरात 23 जुलै 1856 रोजी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत असे, त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळकांचे खरे नाव केशव असे होते. एकदा वर्गामधले काही मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि शेंगाचे टरफले तशीच वर्गात टाकली. मग गुरुजी वर्गात आले आणि बोलले, कोणी टाकले? कोणच बोलत नव्हतं. गुरुजी बोलले, आता मी सगळ्यांना छड्या देणार. गुरुजींनी सगळ्यांना छड्या दिल्या. मग लोकमान्य टिळकांची वारी आली. गुरुजी बोलले, हात पुढे कर. लोकमान्य टिळक बोलले, मी हात पुढे करणार नाही, कारण की हे शेंगा मी खाल्लेले नाही. एवढं बोलून मी माझी गोष्ट विसरले. आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर असे होते. त्यांच्या
आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. एवढे बोलणे माझे 2 शब्द संपत्ती. जय हिंद. मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक हे एक महान नेते होते. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच अशी सिंहगर्जना केली. लोकमान्य टिळकांच्या आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत असे होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. तो सैनिक लोकमान्य टिळक यांच्याबद्दल सांगणार आहे. त्यांचे पूर्ण नाव लोकमान्य टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. एवढे 2 शब्द बोलून मी आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म. Good morning everyone, respected principal, teachers, students and parents. My name is Sanskruti. Today I am going to speak a few words about Bal Gangadhar Tilak. Bal Gangadhar Tilak was philosopher, freedom fighter of India. He was born 23 July 1856 in Ratnagiri in Maharashtra. His father's name is Sri Gangadhar and his mother's name Parvati Bai. He died 1 August 1920 in Mumbai. He was